थेट नाशिकमध्ये जाऊया. गिरीश महाजन बोलतात. हे सुद्धा या ठिकाणी नाशिकला आलेले होते. ते मला कळलं आमचं काल रात्री भेटायचं ठरलेलं होतं, पण त्या ठिकाणी भेट होऊ शकली नाही. पण आता पुढे काय म्हणजे गोकुळ गीतेंच्या माघारीबाबत काय पुढे होईल? गोकुळ गीतेंचं माझं बोलणं झालं, गणेश गीते सकाळी भेटले. मला वाटतं होईल, आजकालमध्ये होऊन जाईल. तुम्ही आता पण दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, गणेश गीतेंशी बोललात, काय नेमकी चर्चा? चर्चा काय नाही, मला वाटतं गोकुळ अजून बाहेर आहे. ते आल्यानंतर त्याच्याशी चर्चा होईल आणि चर्चेनंतर सगळे प्रश्न मार्गी लागतील. बोलणं टाळताय, तुमच्याशी भेटणं टाळताय असं अजिबात नाही आहे. खरं म्हणजे आज माझी दुपारीच भेट झाली असती, संध्याकाळी आता झाली असती, पण मी किती बिझी आहे आपल्याला याची कल्पना आहे. म्हणजे मिनिट टू मिनिट जेवणाची फुरसत नाही असं म्हटलं तरी चालेल, इतकं सगळं बिझी शेड्यूल या ठिकाणी आहे. पण मला वाटतं की या विषयावर लवकरच पडदा पडेल. उदय सामंत फक्त त्यांची भेट घेण्यासाठी आले होते, पण त्यांनाही टाळलं. नाही, मला नाही वाटत उदयजी तसं असतं. मग उदयजींनी मलाही सांगितलं असतं, पण तसं कुठे नव्हतं. ते काल म्हणले की आमच्या उमेदवारांना, कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना भेटण्यासाठी मी येतो आहे. त्यांनी इथली येऊन माहिती घेतलेली आहे आणि ते परत गेलेत. आता मी फोनवर त्याच्याशी बोलेल, आत्ताच मी फ्री झालेलो आहे. पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की लवकरच नाशिक असेल, जळगाव असेल, हे दोन्ही विषय एकमेकाला पूरक आहेत. दोन्ही विषयावर लवकर निर्णय होईल आणि यातून मार्ग निघेल. उदय सामंत म्हटले होते आज संध्याकाळपर्यंत गुड न्यूज मिळणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा होता की प्रसाद गिरे जे भाजपचेच आहेत आणि गोकुळ गीते ते भाजपशी संबंधित, दोघांची माघार होईल असं वाटतं. पाठिंबा देतील होईल, तसंच होईल. जळगावलाही तसंच होईल, नाशिकलाही तसंच होईल. जे आपल्याला अपेक्षित आहे ते तसंच होणार. धमकी आली होती, तो एक ऑडिओ होता. गोकुळ गीतेंचं म्हणणं होतं की माझा बाप काढला, त्याच्यावरून ते नाराज झालेले होते. यावर तुम्ही काय माहिती घेतली? नाही, मला कुठली माहिती नाही. मला त्यांनी या बाबतीवर कुठं सांगितलेलं नाही आहे. मी विचारेल त्यांना फोनवर, आता भेटल्यावरही विचारेल. पण मला वाटतं ठीक आहे, आज नाही होणार तर उद्या होईल. मला पण 1-2 दिवसामध्ये तुम्हाला कळेल, लवकरच कळेल. गुड न्यूज कळेल तुम्हालाही. सामंत साहेब तुम्हाला भेटण्यासाठी नाशिकमध्ये आलेले होते, तुमची भेट झालेली नाहीये. नाही, माझी आणि सामंत साहेबांची भेट झाली नाही. तसं काही प्रयोजन पण नव्हतं. आमचं फोनवर सतत बोलणं सुरू आहे. आम्ही एकमेकांच्या संपर्कामध्ये आहोत. त्यामुळे ते वेगळ्या कामामध्ये होते आणि मी तर आज सकाळपासून पर्यावरण दिन असल्यामुळे त्या कामामध्येही होतो आणि बैठकीत सुद्धा होतो. पण आता मी गाडीत बसल्यानंतर त्यांच्याशी पुन्हा दूरध्वनीवर संपर्क साधेल, त्यांच्याशी मी बोलेल. फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला मराठा समाजासाठी. ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला देखील सवलती दिल्या जाणार आहेत. 8 योजना मराठा समाजासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला. आपल्यालाही कल्पना आहे. उगाच देवेंद्रजींची सुरुवातीपासून मराठा विरोधी अशी काही जाणूनपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशी बदनामी करण्याचं काम केलं गेलं. आजपर्यंत कुठल्याही सरकारने दिलं नाही. आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. जे गरजू आहेत, जे गरीब आहेत, अशा लोकांना त्यांना न्याय देण्याचं काम देवेंद्रजींनी या ठिकाणी केलेलं आहे. पहिल्यांदाच टिकणारं आरक्षण सुद्धा त्यांनी दिलेलं होतं. विधानसभेमध्ये निर्णय करून बिल आणून त्या ठिकाणी निर्णय केलेला होता. हे आपल्यालाही कल्पना आहे. आमचं सरकार गेलं, नंतर उद्धवजींच्या काळामध्ये तिकडे लक्ष दिलं गेलं नाही. कोणी दिल्लीला ढुंकून बघितलं नाही सुप्रीम कोर्टात, त्यामुळे ते फेटाळलं गेलं. तर आम्ही तिथपर्यंत टिकवलेलो आहोत आणि म्हणून आता मराठा समाजाला सुद्धा योग्य न्याय देण्याचं काम देवेंद्रजींनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून त्यात मला असं वाटतं की खरं देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो आणि समस्त मराठा समाजाला न्याय देऊन त्यांनी आपली जी भूमिका मराठा समाजाविषयी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. विनाकारण बदनाम्या करायच्या, विनाकारण कुठेतरी दोषारोप करायचे, कुठल्याही वाईट पद्धतीने त्यांच्यावर आरोप केले गेलेत. परंतु आता सगळ्यांना कळतंय की आजपर्यंत इतक्या वर्षामध्ये कुणीही केलं नाही ते आमच्या सरकारने या ठिकाणी केलं, देवेंद्रजींनी केलं. मंत्री गिरीश महाजन बोलत होते आणि त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. खास करून आताची जी विधान परिषद निवडणूक आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत महायुतीत त्याबद्दल, आणि आत्ताच मराठा आरक्षणासंदर्भातला, मराठा समाजासंदर्भातला एक मोठा निर्णय आला त्यावर देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय, भाष्य केलंय.